विठ्ठल क्लिनिक संघाचे दोन दलालीचे फलंदाज मैदानात जायचे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपले मामा प्रमोद मामा शेजवळ या ठिकाणी उपस्थित आहे. चला पटापट जायचं. निलेश भाऊ आणि स्विगी या संघाकडून स्विगी फास्ट डिलिव्हरी करायची आणि पटकन बाहेर नाही यायचं. आपण स्विगी पटकन बॉल बाहेर फेकायचे आपण असं मंगेश भाऊंचं म्हणणं आहे. चला पंच क्षेत्ररक्षण लावून यायला सांगायचं. हॅलो हॅलो सामन्याला सुरुवात. चला प्रकाशजी गुंडे आपल्याला कोणतं टोपण नाव नाही. आपण पटकन चालू करतो सामना. गोलंदाजी मार्कवर ललित टू निलेश भाऊ मारला चेंडू. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. पहिल्या चेंडूवर आघात केलाय तो निलेशाने. ललितवर वार केलाय. बघूया पलटवार होईल का. पुढील चेंडू काहीसा टप्पा सापडलाय. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय तो ललित. दोन चेंडू आणि 6 धावा. 6 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज. बोरो अण्णा दरम्यान पुढील चेंडू ललित याचा. पुन्हा एकदा मारला चेंडू. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. चांगल्याचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दरम्यान या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. पहिल्याच चेंडूवरती मोठा आघात केलेला. त्यानंतर काहीसा कमबॅक म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. त्यानंतर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघ या चौथ्या चेंडूवरती काय करतो तो गोलंदाज ललित. पुन्हा एकदा उंच फटका. क्षेत्ररक्षक तिथे हजर. सिद्धू तितकी चांगली अशी झेल. आणि उर्फ विवेक शेलार असं आम्हाला नाव कळत आहे. मलाही आजच माहीत झालेलं आहे. दरम्यान चार चेंडू आणि 8 धाबा. चांगल्या फलंदाजी करताना नजराना दाखवत होता. परंतु तंबूमध्ये परतवलं ते निलेशांना. त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मैदानावरती जातोय. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी खरोखर षटकारांची आतिषबाजी केलेली तो एकनाथ डगळे. हा सामना किती महत्वाचा आहे. कारण या सामन्यामध्ये जो हे संघ विजय होईल तो क्वालिफाय होईल. म्हणून हा सामना तितकाच महत्वाचा तितकाच ताकदीचा. बघा आजचा दिवस देखील याच दोन्ही संघाने सुरुवात केलेली. शेवट देखील हेच दोन संघ करतात. बघा काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान स्वर मारा. अवंतर अशी एकदा या अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 9. 4 चेंडू आणि 9 धाबा.
उंटार धावेने धावसंख्या भर होते. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ललित. आता मात्र त्यांचा सामना करतो एकनाथ. फटका मारण्याचा प्रयत्न, फटका मिडल बॅट झालेला नाही, मिस हिट म्हणावं लागेल, परंतु एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 10. 5 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा चेंडू आता मात्र स्ट्राईक एंडवरती जाताना कुणाल. उंच फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक तिथे हजर होताना बघू झेल होतो का. मेमन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होताना एक धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 12 या आकड्यावरती. 6 चेंडू 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 12 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो सिद्धू. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं त्यांचा सामना करेल तो एकनाथ. बघूया काय करतो तो एकनाथ. नाबाजलेला अकोट टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कुठेतरी शरीरयष्टीवरती आदळताने निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सिद्धू सज्ज. दिशाहीन गोलंदाजी. वाईटच्या स्वरूपात एक, बाईटच्या स्वरूपात एक, एकूण 2 धावा. एक चेंडू आणि 12 धावा. आतापर्यंत जर का समीकरण पाहायला गेलं, 14 धावा झालेल्या आहेत. एका षटकामध्ये 12 धावा होत्या पूर्ण. आता अवंतर अशा 2 धावा, एकूण 14 धावा. षटकातील दुसरा चेंडू सिद्धू यांचा. ऑलराऊंडर भूमिकेत आपल्या संघाकरता कामगिरी करताना सिद्धू. फुलटॉप चेंडू, फुलटॉप वसूल चेंडू, सीमारेषे पार. षटकार नो चेंडू. एकूण 7 धावा. विनर घोषित केला तो पंचांनी. एकूण 7 धावा. या 7 धावांच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 21. 1 चेंडू आणि 21 धावा. हीच अपेक्षा आहे आम्हाला या फलंदाजाकडनं, परंतु अपेक्षा नव्हती गोलंदाजाकडनं. कुठेतरी पावसाच्या वातावरणामध्ये चेंडू सटकला गेला असावा, त्या कारणाने बिमर. 9 चेंडू फीट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फीट. दुसरा चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या चेंडूवरती कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर का खेल है, लेकिन मेहनत ना करे ये तो बात गलत है. खरोखर मेहनत केली तर फळ मिळेलच. या एका धावेने धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 22. 2 चेंडू आणि 22 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज तो गोलंदाज. आता मात्र स्ट्राईकवरती येतो तो कुणाल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. देखील एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल, खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. या 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या त्या सिद्धू यांनी. टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर.
बॅट कोणती घेऊन सूरज इथं बस ना तू कॉमेंट्री करो रे बस बोल रे मिली तो तू बोल ना दिगू भाऊ एक झलक होऊन जाऊ द्या हॅलो हॅलो एक महत्वाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तगडा असा बॅट्समन मंगेश ओळ दरम्यान पुढील चेंडू सिद्धूचा पहिला चेंडू जोर मारण्याच्या नादात भेट होतो मंगेश भाऊ निर्धाव चेंडू 4 चेंडू आणि 24 धावा 4 चेंडू धावजी 1 धाव खर्च केली होती ते पण वाईट चेंडू दिशेने गोलंदाजी किती मारले त्याला गौरी सांग रे 4 बॉल किती मारले 3 बॉल 4 चेंडू 13 धावा मारले तर सिद्धूला दरम्यान पुढील चेंडू मंगळगाव साठी त्यांच्यावर मारण्याच्या नादात बॅटची एज घेऊन डिक्लेअर स्वरूपात 1 धाव दरम्यान बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धावेसाठी स्ट्राईक रोटेट होते आता मात्र स्ट्राईकला येत होतो कुणालच्या बाबतीत म्हटलं तर खर्डे येते आता बेस्ट ऑफ कासारामध्ये खेळताना धुरंदर फलंदाजी केली होती बघूया पुन्हा कुणाल काय करतोय ते आणि हा वाईट चेंडू अवांतर 1 धाव या धावेने धावसंख्या झाली ती 27 धावा अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे 27 धावा झालेल्या आहेत शॉट आणि सुंदर फटका या ठिकाणी डिक्लेअर 2 धावा सुंदर फलंदाजी कुणाल याच्या स्वरूपातून 2 षटक समाप्तीनंतर विठाई हॉस्पिटल 11 ची धावसंख्या झाली ती 29 धावा दरम्यान स्ट्राईकला येतोय तो मंगेश वैयक्तिक दुसऱ्याने संघासाठीही 3रं षटक घेऊन मैदानावर उतरवतो ललित सुंदर फटका परंतु हवेचे त्या ठिकाणी प्रयत्न होतोय मोंटो यांच्याकडनं दरम्यान 1 धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही 1च धावेवरती समाधान मानावं लागेल कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि हा पहिला दिवस 7ला हा शेवटचा सामना धर्मवीर विरुद्ध विठाई हॉस्पिटल 11 पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवलेला चेंडू आता मात्र चेंडू जातोय 2 धावेसाठी दरम्यान 2 चेंडूंवरती आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या धावसंख्या झाली ती 32 2 चेंडू 32 धावा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय ललित सुंदर पावसाचा सुद्धा नजारा या ठिकाणी बघायला मिळतो प्रेक्षकांना
एकदा सज्ज होतो ललित. राईट आर्मवर विकेट मारा करेल तो कुणाला. पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू गॅप मध्ये जातो. त्या ठिकाणी विघ्नेश येतोय. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण मानता येईल. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय मैदानात तो ललित. त्याचा सामना करेल मंगेश. पुन्हा सुंदर फटकावलेला चेंडू पॉइंट कव्हर एजंटच्या दिशेने चेंडू जातोय चौकारासाठी. चौकार. सुंदर फलंदाजी. हा सामना 6 षटकांचा. त्यासाठी 4 गोलंदाज वापरले जातील. कोणतेही 2 गोलंदाज 2-2 षटक टाकणार आणि ललितचं हे दुसरं षटक. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. षटकातील 5वा चेंडू घेऊन मैदानात उतरतो तो ललित. आणि हा पंचांचा इशारा येतोय अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये आणि बाईची 1 धावाच्या 2 धावा. धावसंख्या होते ती 39. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. ना एकदा 1 धावेसाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने. धावसंख्या होते ती 40. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे अजूनही विठाई 11 संघाकडे 3 षटक आणि 1 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेता येते. पुन्हा एकदा आठवलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत होतो मंगेश. षटक समाप्त होतोय. धावसंख्या झाली ती 46. 3 षटक समाप्तीनंतर विठाई हॉस्पिटल 11 संघाची धावसंख्या झाली ती 46. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. 46 धावा. अजूनही 3 षटक उर्वरित. नो चेंडू. पंचांचा इशारा आणि त्या ठिकाणी धावा पंच. नो चेंडू. चेक कर रे. नो. नो चेंडू. पड पंचांकडनं नो घोषित आणि पंच धावा डिक्लेअर करायच्या. डिक्लेअरच्या झोन मध्ये 1 धावेसाठी आणि नो अवांतर म्हणजे अशा 2 धावा आणि पुढचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. धावसंख्या झाली ती 48. अजून या षटकातील एकही चेंडू फेकण्यात आलेला नाहीये. दरम्यान फ्री हिट. या चेंडूवरती मात्र एक मुभा असणारे कोणताही फटका खेळण्याचे आणि गडी बाद नसणार आहे. फक्त धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतो. सुंदर चेंडू. चांगला चेंडू हाताळला करण याने. ब्लॉक होल मानता येईल आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघूया. पहिला चेंडू आत्ता निर्धाव. अजूनही 5 चेंडू शिल्लक षटकातील. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा थोडासा मिसफिल्ड होतंय
आणि या मिसफिल्डच्या कारणामुळे 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 50. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक, 50 धावा. अजूनही 16 चेंडू शिल्लक टोटल या इनिंगचे. आणि हा उंच अंतराचा चेंडू त्या ठिकाणी झेल बाद होण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक झेल मात्र घेता आलं नाही प्रकाश यांना. दरम्यान चेंडू जातो तो चौकारासाठी. धावसंख्या भुरकन वाढते. धावसंख्या झाली ती 54. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक, 15 चेंडू शिल्लक संपूर्ण इनिंग मध्ये. धावसंख्या झाली ती 54 धावा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान त्या मात्र चौथा चेंडू निर्धाव. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती 54. चौथं षटक मार्गस्थ. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सुंदर 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 गोलंदाजी. यॉर्कर टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट मध्ये एक अस्त्र म्हणता येईल गोलंदाजाचं, कारण हे अस्त्र इतकं मजबूत आहे की फलंदाजाला मात्र त्याचा जजमेंट येत नाही. परंतु या चेंडूवरती मात्र जर तुम्ही हेलिकॉप्टर शॉट नक्कीच खेळू शकता. मला असं वाटतंय कसरा गावामध्ये बबलू असेल, संदीप असेल, हे असे ठराविक खेळाडू आहेत ते. आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल सिद्धेश याचं. दरम्यान 2च धावा. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवलेला आहे आणि सिद्धेश खूप लांबून धावत आलेला आहे आणि त्याने एफर्ट्स मात्र. षटक समाप्त. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 56. अजूनही 2 चेंडू शिल्लक, 2 षटक शिल्लक. या इनिंगचे 2 षटक उर्वरित. धावसंख्या आहे ती 56. बघूया अजून किती धावा जमा करतायत मंगेश आणि कुणाल. आणि हा 9 चेंडू पुन्हा एकदा. दरम्यान पंच बघ नो चेंडू. दरम्यान 1 धाव, असे 2 धावा अतिरिक्त. धावसंख्या झाली ती 58. आणि हा वाईड. पुन्हा एकदा फ्री हिटचा चान्स असणार आहे मंगेश याच्यासाठी, कारण नो नंतर हा एक अवांतर वाईड म्हणजे फ्री हिटचा पुन्हा एकदा चान्स. धावसंख्या झाली ती 59. 58. 58 आता 59. 2 ना मग 1 किती झाले? 9+1 किती झाले धावा? आता ही 1, आता ही 1, 56 होते ना अगोदर. 9+1 60 झाले ना मग. 60 धावा. 9+1 ना 56 2 58 ती 59 आणि हा 60. आता मात्र या ठिकाणी गडी बाद होतोय. बघा बॉल बाकी किती इथे बघ. 10 बॉल आहे ना, 10 बॉल 20 पाहिजे. 60 झाले ना, 80 पाहिजे ना, 80 पाहिजे ना. त्याला सांग मंगेशला पण. नाही अशी हाईट वरती दिली ना.
आता मात्र गडी बाद होतोय कुणालच्या स्वरूपामध्ये. मला असं वाटतंय अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. सतीश याच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 60. दरम्यान तिसरा चेंडू साठी तयार सतीश. आता मात्र स्ट्राईकला येतो तो लखन. अवांतर एक वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येवरती धावसंख्या झाली ती 61. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन मैदानात उतरतो तो सतीश. आणि हा पुन्हा एकदा नो चेंडू. पंचांकडनं इशारा होतोय नो चेंडूचा. आता मात्र पुन्हा एकदा फ्रीडची संधी मंगेश याला. मला असं वाटतं या इनिंग मध्ये 3 नो नंतर फ्रीडची संधी मात्र मंगेशलाच भेटलेली. अजूनपर्यंत चांगला समाचार घेतला नाही मंगेश यांनी. नो आणि फ्रीडचा. आता पुढील आता मात्र फ्री हिटचा फायदा घेतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 69. सुंदर फलंदाजी या ठिकाणी मंगेशच्या स्वरूपामध्ये होते. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 69. सुंदर फलंदाजी आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. सिद्धेश याच्याकडनं एक ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय तो आपल्या संघासाठी. खूपच एफर्ट्स घेतोय. मेहनती खेळाडू खूपच मेहनत घेतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय सतीश. आता मात्र षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा 1 धावेने वाढ होते. धावसंख्या झाली ती 71. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. या ठिकाणी लखनला मात्र चेंडू समजला नसावा. निर्धाव जातोय. आता मात्र सतीश याच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ती 71. अजूनही 7 चेंडू शिल्लक या इनिंगचे. सुंदर फटका त्या ठिकाणी हवेत. परंतु या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावा. षटक समाप्त होते. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 73. अजूनही शेवटचं षटक. हा सामना जो संघ हा सामना जिंकेल त्यांना बक्षीस लागू असेल. दरम्यान पुढील चेंडू. चेंडू एक्सलंट स्टाईल फिनिश केला. फटका 6 धावांसाठी षटकार. थेट समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार सिद्धू यांच्या बॅट मधून. भावाने मारला फटका आणि बॉल आणायला गेला मोठा भाऊ विनया. दरम्यान पुढील चेंडू. डॉक्टर प्रवीण यांचा समाचार घेतलाय तो सिद्धू याने. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा मारला चेंडू. चेंडू नो मन्स लँड मध्ये पडतो. पहिला धाव पूर्ण आणि दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरा धावाचा प्रयत्नात गडी बाद होतो तो सिद्धू. त्या सिद्ध्याला म्हणा थांबा. त्या सिद्ध्याला सांग थांब. ते सिद्ध्या थांब. सिद्ध्या नाही ना. ए थांब 2 मिनिटं. ए पण त्याला डाऊट नाही तर काय. त्याला डाऊट नाही. सिद्ध्या थांब.
त्याला डाऊट नाही ना, त्याला डाऊट नाही तर काय विषय. चला पुढील गोलंदाज जायचं मैदानात. चार चेंडू आणि 19 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. चला त्यांच्या सामन्याला सुरुवात करायची. डॉक्टर प्रवीण टू योगेश. पंच सामन्याला सुरुवात करायची. इंचार मारण्याच्या नादात पूर्ण एकदा निर्धाव चेंडू यष्टीरक्षक मंगेश यांच्या हातात. किती रन? 16. 5 चेंडू 19 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू डॉक्टर प्रवीण यांचा. काहीसा जमिनीला गुदगुला करून चाललाय चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी सुंदर फेकी, तितकं सुंदर गॅदर आणि 1च धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 20. 2020. 4 षटकांमध्ये 60 रनांची आवश्यकता. 15.00च्या सरासरीने 4 षटकांमध्ये 60 धावा मध्येच 15.00च्या सरासरीने करत धावसंख्या. पुढील चेंडू योगेशसाठी आणि तितका सुंदर फटका आणि फटका, तितका सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यात यश. चला पंच पुढील चेंडू लखन खाके आहे मक्खन. पुढील चेंडू उंचवलं चेंडू. चेंडू जागेवरच आहे. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या 23. 2 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू उंचवर मारल्याच्या नादात चेंडू पुन्हा एकदा खालीच राहिलाय. चला घाई करायचे पंच, सामन्याला खूप उशीर होतो. पुढील चेंडू लखण्याचा योगेशसाठी आणि टोलवला चेंडू. चेंडू राहिला सर्कल मध्येच. 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या आली ती 25. 4 चेंडू 25 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. दिशावून गोलंदाजी वाईड चेंडू. नाही काय होत. एवढा इवर होते ना. हा अच्छा शॉट मारा इधर और ये बाउंड्री लाइन के बाद अच्छा
बोले देखो क्या कर रहे हैं रितेश और मात्र नाही 2 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. लखनला तब्बल 14 धावा कुठल्या. चेंडू आणि 46 धावांचं लक्ष. दरम्यान पुढील चेंडू एकनाथ भाऊ यांचा उंचावून ठेवला चेंडू खाली जातो. किशोर कोणती चुकी करणार नाही. गडी बाद योगेश. आता पुढील फलंदाज प्रकाश कुंदे 50-60 वर्षांचा अनुभव सोबतीला घेऊन जाताना मैदानात. प्रकाश भाई एक 6 लगाओ. वाईट गेन ना. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा पंच निर्णय करायचंय काय. पंच निर्धाव चेंडू कोणतेही धाव नाही. लगातार 4 चेंडू निर्धाव. या षटकातील 2ही चेंडू निर्धाव टाकले. या स्पर्धेमधील पहिले षटक निर्धाव उंचावर मारला चेंडू जातो सीमा रेषेपार आणि बॉल काहीच नाही वाटतं. काय बॉल चौकार काय पंच चौकार. ओके चौकार. पाच चेंडू आणि 39 धावा. दरम्यान पुढील चेंडू एकनाथ भाऊचा प्रकाशसाठी आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू दिशावून गोलंदाजी एकनाथ दवे यांच्या मार्फत. षटकामध्ये 2 चेंडू दिशावून टाकले. शेवटचा चेंडू चौका मारला याचं प्रेशर एकनाथ भाऊ यांच्यावर. आणि पुढील चेंडू चांगला गाठवला आणि चेंडू मैदानात थांबलाय. 2 रन धावून पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. 2च धावा पूर्ण. 2 धावा घेण्यात यश. धावसंख्या 42. अजून 12 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. नंतर आहे ना केसी वर्षे 38 धावांचं लक्ष. 12 चेंडू 38. काहीसा टॅप शॉट मारण्याच्या नादात चेंडू येतो लखन यांच्याकडे आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद होतो तो प्रकाशची जागा भरून घालायला तो नरेश. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो तो नरेश.
नरेश भाऊ बघूया कशा प्रकारे समाचार घेतो. आपले चप्पल ग्राउंडच्या बाहेर काढून चालले. घाई करायचे नरेश भाऊ. लगातार 3 षटकार मारल्यास आकाशभाऊ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वाईड चेंडू ओमकार यांच्या मार्फत. धावांकडे 44. अजून जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. चेंडू कृष्णा सातपुते स्टाईलने मारला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. कृष्णा सातपुते या ठिकाणी भडकले. 50 धाव संख्या पूर्ण. 10 चेंडू 30 धावा आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्यात येणार गडी. बाद बाद बाद. आता फलंदाजीसाठी आले ते करण अंबाला. ISPL मध्ये नाव गाजवलं त्या दुसऱ्या करण अंबालाने. बघूया कसा रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये हा करण अंबाला नाव गाजवतोय का. 9 चेंडू मध्ये 30 धावांचं आव्हान. काहीसा स्लाइस केलाय त्यावर एकदा पूर्ण. नरेश भाऊ निश्चित यांच्यासाठी सुवर्णाची संधी. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक आकाशभाऊ जाधव यांच्या मार्फत. चला घाई करायची. चालू का बंद केला का रे. अरे उंचावर मारण्याच्या नादात चेंडू डिक्लेअर स्वरूपात एकदा बॅट सटकली वाटतं. चार चेंडू. हा ओके ओके. मास्तर आहेत आपल्या इथे ऍक्शन बघायला. ठीक आहे असेल तर ऑब्जेक्शन सांगा. षटक समाप्त. 1 चेंडू बाकी आहे. सॉरी 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे. किसना पुढील चेंडू उंचावर मारण्याचा नादात बेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. अजूनही जिंकण्यासाठी 29 रनांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 29. आता या ठिकाणी करून जा. या ठिकाणी साक्षात रिंकू सिंग याला यावं लागेल. या धावा जर मिळवायच्या असतील नरेशाला रिंकू सिंग व्हावं लागेल आणि 5 लगातार षटकार मारावे लागतील. बॅटची एस गेम चेंडू डिक्लेअर स्वरूपात. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष्य. अरे बॉल मारायचं तर बॅटच ठोकून मारलेली आहे या ठिकाणी. ही मजा असते पावसाळी क्रिकेटची. याचा आनंद घ्या मित्रांनो. अनिर्धाव चेंडू
4 चेंडू मध्ये 28 धावा. पटापट षटक टाकून द्यायचं एकमत भाऊ. या ठिकाणी पावसाचा जोर वाढत चाललाय. अरे गडी बाद. आतापर्यंत या ठिकाणी गल्ली चला पंच. 3 चेंडू बाकी आहेत. पटापट टाकून घ्यायचे. सुंदर असा चेंडू पण दिशेने गोलंदाजी. वाईट चेंडू. अरे दिप्याने तोडली ना. दिप्याने तोडली. दिप्याने तोडली ना. तो बोलतो एकच धाव. आता मात्र स्ट्राईक लावतो नरेश. 2 चेंडू मध्ये 28 धावा. सॉरी 22 धावा. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव शेवटचा चेंडू या सामन्यातील आजच्या दिवसातील शेवटचा सामना. जो संघ जिंकेल त्याला बक्षीस लागू होईल. आणि चेंडू चेंडू खाली ओंकार आणि गडी बाद बाद बाद. चला धर्मवीर कसारा संघ या स्पर्धेमधील आपलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. आणि विटाई क्लिनिक